चला तर मग आपण बनवूया शिरा. तो पण खूप छान पद्धतीने, तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मी शिरा सांगणार आहे. आपण घेणार आहोत 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, त्यानंतर थोडे काजू आणि बदाम कापून घेतलेले, थोडेसे मनुका आणि 1 चमचा वेलची पूड. त्यानंतर आपण गॅसवर पातेले ठेवू, त्यात 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध टाकून घेऊ. नंतर छान उकळी येईपर्यंत त्याला तापवून घेऊ. त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवू. कढई तापल्यावर कढईमध्ये तूप टाकून घेऊ. मग तुपाला छान गरम होऊ देऊ. तूप गरम झाल्यावर त्यात रवा घालू. रवा घातल्यानंतर छान प्रकारे परतून घेऊ. रवा आता छान भाजून झालेला आहे. त्यामध्ये आपण वेलची पूड टाकू. त्यानंतर कापून घेतलेले काजू बदाम टाकू. नंतर थोडे मनुका ॲड करू. नंतर छान प्रकारे हलवून घेऊ. रवा व्यवस्थित परतल्यानंतर आपण बघून घेऊ की ते ड्रायफ्रूट्स वगैरे आपण जे घातलेले आहेत रव्यामध्ये, ते बघा किती छान प्रकारे भाजले गेलेले आहेत. मनुका पण फुललेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, जे दूध आणि पाणी गरम करून घेतलं आहे ना आधी, ते आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते छान पाणी आणि दूध टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. आपण व्यवस्थित परतून घेऊ. खूप छान प्रकारे परतायचं आहे, नाहीतर मग त्यामध्ये गाठी होतात. गाठी झाल्यावर शिरा व्यवस्थित जमत नाही. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी साखर ॲड करू. साखर टाकल्यानंतर पुन्हा हलवून घेऊ. छान साखर मिक्स होईपर्यंत आपल्याला शिरा हलवत राहायचे. त्यानंतर आपण त्यावर आता आपण त्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ. झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची. 2 मिनिटांनी आपण बघू. शिरा बघा किती छान झालेला आहे. झाला आपला शिरा रेडी. चला मग, झाला आपला शिरा रेडी. या मग खायला.